नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. लातूर नांदेड महामार्ग हादरला, कार अडवून व्यापाऱ्यांना बाहेर खेचले, सोने रोख रक्कम लुटून टोळी फरार. घरणीजवळ थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण, अंगावरील दागिने लुटले. लातूर नांदेड महामार्गावरील घरणी परिसर शनिवारी पहाटे दरोडेखोरांच्या हैदोसाने हादरून गेला. पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी 2 कार अडवत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत लातूरचे व्यापारी कांता प्रसाद तापडिया, माधव दिवेकर तसेच त्यांच्या सोबत असलेल्या इतरांना कारमधून जबरदस्तीने बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी प्रवाशांच्या अंगावरील सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. काही मिनिटांतच दरोडेखोरांनी दहशत निर्माण करत लाखोंचा ऐवज लुटला आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. या धक्कादायक घटनेमुळे लातूर नांदेड महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भर महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करून झालेल्या या दरोड्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महामार्गावर दरोडेखोरांचा मुक्त संचार, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. घरणी परिसरातील या थरारक दरोड्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, जाहिरातीसाठी संपर्क करा.